जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवरती पडणार याच्या संदर्भातील स्पष्ट संकेत कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर या योजनेमध्ये बदल सुद्धा होणार असल्याचे संकेत आता समोर यायला लागलेले. तर मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना राबवली जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया देण्यासाठी काही हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. याच्या लवकरच याद्या प्रसिद्ध करून शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया सुरू केली जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती. याच्यासाठी आता 30 जूनच्या ऐवजी 5 जुलैची तारीख देण्यात आलेली होती. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी पुरवणी मागण्याद्वारे 20,552 कोटी रुपयाचा निधी देखील तरतुदीत करण्यात आला. पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या, त्याच्या संदर्भातील विधेयक देखील पास करण्यात आलं आणि हेच विधेयक पास झाल्यानंतर राज्यपालाच्या सहीनुसार वित्त विभागाच्या माध्यमातून या निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आता राज्यपालांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक राजपत्र निर्गमित करण्याची. परंतु या सर्व प्रक्रिया होत असताना याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून आणखीन एक नवीन खोड घालण्यात आलेले, ते म्हणजे शेतकऱ्याच्या अपात्रतेच्या कारणासंदर्भातील इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये लाभ दिला जाणार नाही याच्या संदर्भातील माहिती GR मध्ये देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने आता कर्जमाफीच्या याद्या आल्या. परंतु याच्यामध्ये कोण इन्कम टॅक्स पेई शेतकरी येतं याची माहिती शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स भरणारे या पात्र असलेल्या म्हणजे यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यासाठीची मागणी करण्यात आलेली आहे. आता इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून ती माहिती दिली जाईल. जे काय आयकर भरणारे शेतकरी असतील याची पुन्हा याच्यामधून छाटणी केली जाईल आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पात्र असलेल्या याद्या अपलोड केल्या जातील. म्हणजे याच्यामध्ये आणखीन मोठा विलंब होण्याच्या शक्यता या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीमध्ये बदलाची देखील मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी याच्यापासून वंचित राहत आहेत. याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला आहे आणि एकंदरीत आपण पाहिलेले याच्यामध्ये आलेल्या मागण्या असतील, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिले जाणारे संकेत असतील, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये दिलेले संकेत असतील, या सर्वांच्या अनुषंगानं या कर्जमाफीच्या GR मध्ये बदल केला जाणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2025-26 चे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा आणि 2019 मध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही बदलाचा या ठिकाणी समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 8 जुलै रोजी याच्या संदर्भातील एक बैठक आहे. याचबरोबर याच्यानंतर गुरुवारी याच्या संदर्भातील काही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेणार आहोत. परंतु आता तुर्तास तरी याद्या आणि केवायसीची जी प्रक्रिया सुरू होणार होती ही प्रक्रिया मात्र विलंबाने सुरू होणार आहे. आता याच्या संदर्भातील पुढील जे अपडेट येतील ते अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.